नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आलो आहोत हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी आणि आता सध्या आम्ही पार्किंगच्या मागे पार्किंगच्या इथे आहोत आणि आता वर चालले आहोत. आणि आमच्यासोबत आहे ट्रॅकिंग साथीदार साहिल. बघ इकडं आमचे मित्र. हाय गाईस. आता पांचट झालं हो. आता तुम्हाला पुढे आता आपण चाललो आहोत पुढे, मग दाखवतो. हरिश्चंद्रगड काढला, व्हिडिओ काढलाय. चल आता इथनं सुरुवात. पहिली पायरी चढली. हा, आता पूर्ण 1 तासाचं ट्रॅकिंग वर. गोप्रो पाहिजे होता रे, डायरेक्ट आयफोन आहे ना, नुपूर आयफोन दे तुझा. या आता थकला. हा, 5 तासाचा प्रवास आणि आता ही 1.5 तासाची ट्रॅकिंग वर असणार आहे. वर यायचं दृश्य आम्ही बघणार आहे. हे सगळं आपण वर जाऊन बघणार आहे. लवकर गेलो तर आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे इथे येण्याचा रस्ता प्लस प्राईस. जर कोण स्वतःची गाडी म्हणजे स्कूटी किंवा बाईक किंवा 4 व्हीलर जर येत असेल त्यासाठी काय गुगल मॅप जिंदाबाद आहे. बट कोण ट्रेन येत असेल तर त्यासाठी एक सिम्पलचं आहे, ते म्हणजे कुर्लावरून डायरेक्ट कसारा ट्रेन असते सकाळची आणि एक दुपारची असते सकाळी.
ती पकडून डायरेक्ट कसाराला यायचं. कसारानंतर स्टेशनवरनं एक हे काय ते साईल कसारावरून कोणती खाली गाव कोणतं होतं? नाही तू थांबला कुठे होतास? लाजूर ना, राजूर. कसारावरून राजूरला बस येते किंवा गाड्या वगैरे असतात, तर इथे यायचं. तिथनं म्हणताना तिकडून पण सरोवर इथे येण्यासाठी बस किंवा भेटत नाही लवकर. गाड्या वगैरे असतात. पण त्याच्यामध्ये एक असं आहे की जर टायमिंगवर बस भेटली तर ठीक आहे, डायरेक्ट संध्याकाळची बस आहे, त्यासाठी पटकन यायला लागेल. त्यासाठी तुम्ही टाईम टेबल हे करा. आणि याचा खर्च सध्या आता जरा कॉम्बिनेशन केलं नाही, पण थोडक्यात सांगतो. ते म्हणजे आता वर गेलं टेंट वगैरेचं 500 असेल, आणि येण्या जाण्याचा खर्च म्हटलं तरी ट्रेनचा काय 70-80 रुपये आहेत कसारावरून, कुर्ल्यावरून कसारापर्यंत त्याचा. आणि मग ते काही कसारावरून पुढे गाड्या जशा भेटतील तशा ते गाडीवर डिपेंडिंग आहे. वरून सांगतोय, अजून एवढं पक्का माहीत नाही. अरे येऊन जाऊन रे बाबा, येऊन जाऊन पण नाही. हां येऊन जाऊनच बोलतोय मी 60 रुपये होतात बाबा. 60 ट्रेनचे 60 रुपये. आणि पण अरे मला सांग, कुर्ल्यावरून मी बोलतोय, पण त्याच्या आधुगम कुठनं तर येत असतं ना पब्लिक. आमची पण सांग. हां तर असं आहे. असं सांग त्यासाठी. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि तरी पण डिटेल अजून खर्च मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सरळ डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आणि जर टाईम भेटेल तर पूर्ण असं आता वर गेला टेंटवर तुम्हाला बसून आरामात नजारा वगैरे दाखवत खर्च वगैरे सांगेल. तर आपण डायरेक्ट वर भेटू. तर चला, फायनली ज्यासाठी मेहनत एवढी केली वर चढायचा तो क्षण आणि ते ठिकाण तिथं पोचलो आहोत आपण. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा आहे कोकणकडा. हे बघा, हे बघा. अरे अरे हा कोकणकडा. आणि हा सनसेट पॉइंट.